मी कैलास सोनाने आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिव महापुराण कथेच्या आयोजनाबाबत देण्यात आली पत्रकार परिषद घेऊन माहिती। 3.5 कोटी रुपयांचे स्टॅम्प पेपर नष्ट न करण्याची मागणी। तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर। राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नूतन धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर। आणि अतिक्रमण मोहीम तात्पुरती न ठेवता कायमस्वरूपी अतिक्रमण विभाग अलर्ट ठेवण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरात श्री भाऊसाहेब वैद्यकीय महाविद्यालयालगत असलेल्या 80 एकर जागेत दिनांक 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले। त्या पार्श्वभूमीवर समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करून पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत माहिती देण्यात आली। धुळे शहरातील भाऊसाहेब विरे वैद्यकीय महाविद्यालयालगत असलेल्या 80 एकर जागेत 15 नोव्हेंबर पासून कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून 5 दिवसीय शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले। त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील पांझरा नदी किनारील अग्रवाल विश्राम भवन येथील मध्यवर्ती कार्यालयाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते उद्घाटन करीत पत्रकार परिषद घेऊन धुळे शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांनी शिव महापुराण कथा कार्यक्रमासाठीची रूपरेषा सांगून माहिती दिली। पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेसाठी 140 बाय 160 फुटाचा भव्य डोम उभारण्यात येणार आहे। तसेच 300 बाय 600 फुटाचा वेगळा मंडप कथेच्या ठिकाणी असणार आहे। सुमारे 3 लाख लोक एकाच वेळी कथेचे श्रवण करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे। कथेच्या ठिकाणी बाहेरगावून येणाऱ्या तसेच मुक्कामी असणाऱ्या सुमारे 25,000 भाविकांसाठी जेवणाची अर्थात भंडाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे। 2000 स्वयंसेवक कथेच्या ठिकाणी सेवा देणार आहे। विविध 15 ते 16 समित्यांचे गठन करण्यात येणार आहे। सेवा देणाऱ्यांची नाव नोंदणी अग्रवाल विश्राम भवन येथील कार्यालयात सुरू करण्यात आली आहे। या कथेसाठी सर्वांचे सहकार्य लाभले अशी माहिती अनुप अग्रवाल यांनी दिली। 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान पार पडणाऱ्या या कथेसाठी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब बदाने, भाजप युवा नेते चेतन मंडोरे आणि मी स्वतः आर्थिक भार उचलणार आहोत। धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी कथेसाठी 50 लाख रुपये जाहीर केले आहेत अशी माहिती अनुप अग्रवाल यांनी दिली। कथेला येणाऱ्या भाविकांसाठी भव्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। धुळे औद्योगिक वसाहत आणि परिसरातील मोकळ्या जागेवर धुळे पोलिसांच्या मदतीने भव्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। कथेच्या ठिकाणी 27 स्क्रीन असणार आहे। 8 एक्झिट गेट असतील। बाहेरून धुळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी एसटी बसेसची व्यवस्था मिळावी यासाठी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या मार्फत प्रशासनाला विनंती करण्यात येणार आहे। श्री शिव महापुराण कथेच्या ठिकाणी कुठलीही व्हीआयपी व्यवस्था असणार नाही। जो पहिले येईल तो पुढे असेल। स्वयंसेवकांसाठी विविध रंगाचे बिल्ले देण्यात येणार आहेत। नेमून दिलेल्या ठिकाणी जे स्वयंसेवक जाऊ शकतील। इतर ठिकाणी ते दिसले तर संबंधितांकडून प्रेमाने तो बिल्ला जमा करण्यात येईल असेही अनुप अग्रवाल यांनी सांगितले। या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, चंद्रकांत रघुवंशी आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले। पत्रकार परिषदेस खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली वराडे, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी महापौर जयश्री आईरराव, प्रदीप करपे, चंद्रकांत सोनार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, चेतन मंडोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, स्थायी समिती सभापती किरण कोलेवार, महिला बालकल्याण सभापती सारिका अग्रवाल, माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक शीतल कुमार नवले, सतीश महाले, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजप महिला जिल्हाध्यक्ष मायादेवी परदेशी आदी उपस्थित होते। जास्त लोक आपसामध्ये बोलतील या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे नेते दोन्ही बाबा, सर्व पक्षाचे सर्व अध्यक्ष, महापौर ताईसाहेब आणि अनुप भैया, सर्व मान्यवर मित्रांनो, खरं म्हणजे मी स्वतः सुद्धा पंडित प्रदीप मिश्रांची त्यांच्या आयुष्यातली पहिली 1 दिवसाची कथा नंदुरबारला ठेवली होती। कारण ते सातत्याने 7 दिवसाची कथा करतात। शिवपुराण जेव्हा होतं तेव्हा 7 दिवसाचं असतं। आता आपल्या धुळ्यामध्ये 5 दिवसाचं होत आहे। पण मी सुद्धा जेव्हा त्यांना आमंत्रित करायला गेलो तर त्यांची 7 दिवसाची तारीख 1-1.5 वर्षाची बुकिंग होती आणि त्याच्यामुळे मला मिळणार नव्हती। पण मी नंदुरबारमध्ये एक हॉस्पिटल टाकलं। त्या हॉस्पिटलचं उद्घाटनाचा औचित्य साधून मी शॉर्टकट मारला बाबा आणि त्यांना सांगितलं की मला 7 दिवसाची नको, पण 1 दिवस तुम्ही माझ्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी या। मला माझ्या कार्यक्रमाला आदरणीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा येणार होते, पण दुर्दैवानं ती खारघरची दुर्घटना घडली। 30 भक्तगण दुर्दैवानं उन्हाच्या कार्यक्रमामुळे। राज्य शासनाने 3.5 करोड रुपयांचे स्टॅम्प पेपर नष्ट न करता महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेत्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी शासन मान्य मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक महासंघातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे।
राज्य शासनाने 3,500 करोड रुपयांचे स्टॅम्प पेपर नष्ट न करता महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेत्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी शासन मान्य मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक महासंघातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे महाराष्ट्रातील कोषागार कार्यालय व कोषागार अधिकारी प्रधान मुद्रांक कार्यालय मुंबई यांच्याकडे पडून असलेले स्टॅम्प पेपर अंदाजे किंमत ₹3,039 कोटी 55 लाख इतक्या किमतीचे स्टॅम्प पेपर शासनाने नष्ट करण्याचा निर्णय घेतलाय. सदर स्टॅम्प छपाई करता 8 कोटी 53 लाख रुपयांचा इतका खर्च झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील मुद्रांक विक्री करता 500 रुपयाचे पुढील स्टॅम्प विक्री करता बंद करण्यात आले. अनेक दिवसांपासून कोषागारात पडलेले स्टॅम्प शासनाने नष्ट करण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही शासनाकडे अनेकदा मागणी करीत आहोत. सदर स्टॅम्प आम्हास विक्रीसाठी उपलब्ध करून द्या, परंतु सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे व ते स्टॅम्प नष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सदर निर्णयास महाराष्ट्र मुद्रांक विक्रेते यांचा विरोध आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. शासन जे स्टॅम्प नष्ट करणार आहे ते स्टॅम्प आम्ही 6 महिन्यात विक्री करून शासनाचे होणारे 3,500 करोड रुपयांचे नुकसान टाळू शकतो. शासनास महाराष्ट्रातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांची विनंती आहे की सदर स्टॅम्प पेपर नष्ट न करता मुद्रांक विक्रेत्यांना स्टॅम्प विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी दिलीप देवरे, बाळू ठोंबरे, अशोक दात्रक, रवींद्र विधाते, रवींद्र माळी, बाबूराव कापकर, शिरीष देवरे, अनिल अग्रवाल, नासिर पठाण, रवींद्र खानकरे आदी उपस्थित होते. परवा 3 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने एक परिपत्रक काढले. त्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रामध्ये 3,500 करोड रुपयाचे मुद्रांक जे शिल्लक आहेत त्यांना नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत आणि ते जाळून नष्ट करावे असे आदेश या परिपत्रकात म्हटलेले आहे. आम्ही मुद्रांक विक्रेते महाराष्ट्रातील अनेक दिवसापासून शासनाला विनंती करतोय की हे मुद्रांक आम्हाला विक्री करता द्या. आम्ही हे मुद्रांक 3,500 करोडचे 6 महिन्यामध्ये तुम्हाला विक्री करून देतो आणि येणारा महसूल हा शासनाला मिळणार आहे. परंतु शासनाने वेळोवेळी आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले आणि आता शासनाने मुद्रांक नष्ट करण्याचे आदेश दिले. अजूनही वेळ गेली नाहीये. शासनाला आमचे सांगणे आहे, विनंती आहे आमची की हे मुद्रांक नष्ट करू नका. हे मुद्रांक महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेत्यांना विक्री करता उपलब्ध करून द्या, जेणेकरून याच्यात शासनाला महसूल मिळेल. ही विनंती आम्ही आज सगळ्यांच्या वतीने करतोय आणि जिल्हाधिकारी यांना साहेबांना आम्ही निवेदन देण्यास चाहत आहोत. धुळे तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. यात तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत श्रद्धा जितेंद्र पाटील 205 मते विजयी झाल्या, तर तरवाडे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत दत्तू विक्रम पाटील 347 मते घेऊन विजयी झाले. आमदार ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भगवान अर्जुन पाटील 222 मते घेऊन विजयी झाले. मांडळ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत लहू चंगा पाटील 202 मते घेऊन विजयी झाले. पोटनिवडणुकीसाठी तहसीलदार अरुण शेवाळे तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून श्रीकांत देसले आदींनी काम पाहिले. मांडळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लहू पाटील विजयी झाले. गटनेते डॉक्टर संदीप पाटील यांच्या नेतृत्वात त्यांनी निवडणूक लढवली. संदीप पाटील यांनी गावात केलेल्या विविध विकास कामांमुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून लहू पाटील यांना विजयी करण्यात आले. कापडणे येथील श्रद्धा पाटील विजयी झाल्यामुळे त्या बाळासाहेब बधाने यांच्या पॅनल मधून निवडून आल्याने त्यांचा जिल्हा परिषद सदस्य शालिनी बधाने यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. 2023 मध्ये आमच्या ग्रामविकास पॅनलचे दत्तू चंगा पाटील हे विजयी झालेले आहेत आणि मांडळ गावाचा जो तोफे विकास झालेला आहे त्यामुळे मांडळ गावाच्या जनतेने परत एकदा माझ्यावर आणि दत्तू चंगा पाटील यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि जनतेने मतांनी विजय केलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आगामी काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून विविध निवडणुका लढण्यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नूतन कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून लढण्यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष
सुमित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून संघटनात्मक पातळीवर पक्षाला बळकटी मिळावी म्हणून धुळे जिल्ह्यातील तालुक्यांचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी युवकांसह पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटून पक्ष संघटनांवर सविस्तर चर्चा केली होती. धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या मूलभूत समस्या, त्यांचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी लढा देण्याचे तसेच बेरोजगारांसह युवतींच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न हाताळून त्यांना न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात मजबूत संघटन असावे म्हणून नूतन जिल्हा व तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण, धुळे जिल्ह्याचे संपर्क मंत्री अनिल पाटील, जिल्हा निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या सहमतीने ही नूतन कार्यकारिणी पत्रकार परिषद घेऊन सुमित पवार यांनी जाहीर केली. नूतन कार्यकारिणीत 4ही तालुकाध्यक्षांसह कार्याध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संघटक, सरचिटणीस अशा एकूण 30 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. धुळे तालुकाध्यक्ष म्हणून सागर संजय देसले, साक्री तालुकाध्यक्ष म्हणून पवन सुभाष सदानशिव, शिंदखेडा तालुकाध्यक्ष कमलाकर नानाभाऊ बागले, तर शिरपूर तालुकाध्यक्ष कुबीर सिंग जयपाल सिंग जमादार यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अभिजित पुंडलिक भरटे साक्री शहर अध्यक्ष, भरत रवींद्र जाधव दोंडाचे शहराध्यक्ष, सुमित रवींद्र पाटील शिरपूर शहराध्यक्ष म्हणून काम पाहतील. सजन विलास माळी शिंदखेडा तालुकाध्यक्ष, बापूजी मिस्त्री दोंडाच्या कार्याध्यक्ष, दुर्गेश मोतीलाल पटेल शिरपूर तालुका कार्याध्यक्ष, तर मुजीब शेख सलीम शिरपूर शहर कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील. शिरपूर क्षेत्र विधानसभा अध्यक्षपदी तर शिंदखेडा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून रवींद्र नाना देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा उपाध्यक्ष म्हणून तब्बल 9 जणांना जबाबदारी देण्यात आली असून त्यात मुकेश गजमल पाटील, अरुण रामदास मराठे, चंद्रकांत जिभाऊ धनगर, गौतम ईश्वर थोरात, प्रतीक माळके, सचिन छोटू सोनवणे, दीपक गिराशे, राकेश शेवाळे व ऍडव्होकेट विवेकानंद पिंपळे यांचा समावेश आहे. जिल्हा सचिव म्हणून तिघांना जबाबदारी देण्यात आली असून त्यात जयेश पाटील, स्वप्नील मणिराम पाटील व डोंगरजी भाऊ बैराम यांचा समावेश आहे. तिघे जिल्हा संघटक असून राजेंद्र विलास मराठे, अश्विन कुमार अनंत खैरनार, कमलेश विजय बेळसे यांचा समावेश आहे. जिल्हा सरचिटणीस म्हणून मोहसिन शेख सिरोजुद्दीन हे काम पाहतील, तर अक्षय कैलास वाघ यांना प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नवयुक्त पदाधिकारी आगामी काळात अजितदादांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसशी जोडून राष्ट्रीय प्रवाहात आणतील असा विश्वास सुमित पवार यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार यांचे विचार हे गावागावात सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे या प्रमुख उद्देशाने तालुका निहाय दौरा केला व या चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. अजितदादा पवार यांच्या कामाची पद्धत बघता अनेक युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करण्यास इच्छुक असल्याचे बघायला आम्हाला मिळाले. येत्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची संपूर्ण कार्यकारिणी ही आपल्या मेरिटवर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, ग्रामपंचायत असेल या सर्व निवडणुकांच्या रिंगणात असणार आहे. धुळे जिल्ह्यातील नागरिकांचे असलेले मूलभूत प्रश्न, समस्या, त्यांच्या रखडलेल्या शासकीय कामांसाठी लढा देण्याचे काम व बेरोजगारी, विद्यार्थिनी, युवतींच्या सुरक्षेचे प्रश्न, आरोग्य इत्यादी प्रश्नांचे निराकरण करणे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्य आगामी काळात असणार आहे. धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे स्वागत करीत सदर मोहीम महानगरपालिकेने तात्पुरती न राबविता कायमस्वरूपी अतिक्रमण विभाग अलर्ट ठेवून अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी धुळे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे महानगरपालिकेने राबवलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धुळेतर्फे स्वागत करण्यात आले असून महानगरपालिकेने ही मोहीम तात्पुरते न राबविता कायमस्वरूपी अतिक्रमण विभाग हा अलर्ट ठेवून अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरातील महानगरपालिकेने अतिक्रमण विरोधात राबवलेल्या मोहिमेचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने स्वागत आहे. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा अतिक्रमण हटाव मोहिमेचा प्रश्न महानगरपालिकेने हाती घेतला असून ही मोहीम राबवित असताना अनेक श्रमिकांचे पोट भरण्याचे साधन दिवाळीच्या पूर्वसंध्येला उद्ध्वस्त झालेले आहे. ही अतिशय खेदाची बाब असून मोहीम तात्पुरत्या स्वरूपाची राबवून शहराचा बकालपणा वाढवण्यापेक्षा कायमस्वरूपी अतिक्रमणाचा प्रश्न कसा सुटेल या संदर्भात उपाययोजना धुळे महानगरपालिकेने करण्याची गरज आहे. पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी महानगरपालिका प्रशासनाने व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. पुन्हा अतिक्रमण झाल्यास महानगरपालिकेचा वेळ, पोलीस प्रशासनाची धावपळ, जिल्हा प्रशासनाची धावपळ, त्याचप्रमाणे
त्याला लागणारा निधी हा सर्व व्यर्थ जातो. धुळे शहर स्मार्ट सिटी व्हावे अशी अनेक धुळेकर नागरिकांची सुप्त इच्छा आहे. धुळे शहराला लागून असलेले मालेगाव, नाशिक अत्यंत स्वच्छ, हिरवेगार व सुंदर असे शहरे बनले आहेत. पण धुळे महानगरपालिकेने स्वच्छ भारत मोहीम राबवित असताना मुख्यतः अतिक्रमण, मंदिरे, वर्दळीची ठिकाणे, लहान मुलांच्या शाळेचा परिसर या ठिकाणी विशेष लक्ष देणे आवश्यक होते, परंतु तसे झालेले दिसत नाही. तरी ही मोहीम कायमस्वरूपी टिकावी व पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची दक्षता महानगरपालिका प्रशासनाने व जिल्हा प्रशासनाने घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बैसाने, रत्नशील सोनवणे आदी उपस्थित होते. धुळे शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि याला भौगोलिक परंपरा आहे. सर विश्वेश्वरैया यांनी या शहराची रचना केली असून जयपूर नंतर 2 नंबर शहर हे धुळे शहर आहे भारतातलं. तर त्या दृष्टीने धुळ्याची जी विद्युत्ता तयार झाली होती आणि ते अतिक्रमण काढून अमिता मॅडमने जे अभिक्रम राबवलेला आहे, तर त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी आलो आहे. तर एक महिला असून त्यांनी मोठी डेअरिंग करून धुळे शहराला पूर्ववत स्थिती प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करतायत. हे खरोखर एक अभिनंदनीय गोष्ट आहे. म्हणून आमच्या पक्षाने ठराव करून आमचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय राहुल भाऊ डिवरे, आमचे शहराध्यक्ष फखरुद्दीन अली मोहम्मद, आमचे उपाध्यक्ष नरेश बापू दामोदर, आमचे सरचिटणीस दादासाहेब रत्नशील सोनवणे व मी स्वतः नानासाहेब सुरेश बैसाणे आणि आमचे इतर सहकारी मिळून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की बाबा मॅडमचं अभिनंदन केलं पाहिजे. त्या दृष्टीने मॅडमचं आम्ही स्वागतपत्र देण्यासाठी आलो होतो आणि मॅडमने आमचं पत्रात स्वागत केलेलं आहे आणि आम्हाला सकारात्मक सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याबद्दल आम्ही मॅडमचं अभिनंदन करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिव महापुराण कथेच्या आयोजनाबाबत देण्यात आली पत्रकार परिषद घेऊन माहिती. 3,500 कोटी रुपयांचे स्टॅम्प पेपर नष्ट न करण्याची मागणी. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर. राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नूतन धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर. आणि अतिक्रमण मोहीम तात्पुरती न ठेवता कायमस्वरूपी अतिक्रमण विभाग अलर्ट ठेवण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.